नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋषाली मोरे म्हणजेच तुमची सिंधू कन्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आत्ता गावी आली आहे आणि आज आम्ही आमच्या गावी म्हणजे रेंबवलीला जातो आहे. आमच्या गावी महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथे उत्सव सुरू आहेत. नवरात्रात 9 दिवस उत्सव असतात. तर आम्ही आता ओटी भरायला आणि पाया पडायला आम्ही पूर्ण फॅमिली जातो आहे. तर आम्ही आत्ता निघालो आहे. तर तिथे कसं साजरा केला जातो, आमचं मंदिर कसं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. चला. आमच्या गावचं सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर ह्या नदी किनाऱ्याच्या काठावर वसलेलं आहे. श्री क्षेत्र रेंबवली तालुका देवगड इथे आपण आहोत आणि इथे करवीर निवासिनी जी महालक्ष्मी आहे ती बैलाच्या पाठीवर बसून या श्री क्षेत्र रेंबवलीमध्ये आलेली आहे आणि आपण पाहतो आहोत हे आपल्या रेंबवलीचं श्रीदेवी महालक्ष्मीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये नवरात्राचे गड बसलेले आहेत. शके 1947 दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये इथे नवरात्र उत्सव संपन्न होतो आणि अशा प्रकारचे महालक्ष्मीचे मंदिरं जी दुर्मिळ देवस्थान आहे त्यातलं हे देवस्थान आहे. आणि इथे वळंजू गावातले मुख्य जे वस आहेत ते वळंजू आहेत. पूर्वीचं नाव त्यांचं चव्हाण, परंतु कालांतराने समाधी पुरुषाचं त्यांनी नाव घेतलं आणि वळंजू नाव चालतं. आणि गावामध्ये मराठे आणखी इतर आहेत, पाताडे, राणे, दळवी, सावंत भोसले, सावंत पटेल अशी घरं आहेत. आणि इथे मुख्य म्हणजे इथे भंडारवाडी जी आहे त्या भंडारवाडीमध्ये वैद्य पाटणकरांचं घर आहे की जगप्रसिद्ध आम्लपित्तनाशक जो काढा, तो काढाची निर्मिती करणारे जे वैद्य पाटणकर ते आमच्या या रेंबवली गावचे सुपुत्र आहेत. जगतकीर्त असं त्यांना म्हणतो मी. आणि या गावात गोष्ट म्हणजे वळंजू वसंत लक्ष्मण वळंजू नावाचे एक विद्वान होऊन गेले. त्यांनी भगवद्गीतेचं 42वी भगवद्गीता त्यांनी नोंद केली आणि त्या भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं की 48 मुळाक्षरं जी आहेत ती मुळाक्षरं ज्याला वाचता येतं. श्री क्षेत्र रेंबवली त्यांना भगवद्गीतेतले 28 श्लोक वाचता येतील अशा पद्धतीने त्यांनी वसुदेव लिपीतले लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि या गाव जरी छोटा असला, सिंधुदुर्गामधला छोट्यात छोटा गाव जरी असला तरी इथं महालक्ष्मी आणि सरस्वती या भूमीमध्ये आमचे एकत्र नांदत आहेत. त्यामुळे सरस्वतीच्या कृपेने इथे विद्वज्जन होऊन गेलेत. विद्वज्जनांची संख्या बऱ्यापैकी आहे आणि महालक्ष्मीचे भक्त असल्यामुळे लक्ष्मीची देखील कधी, संपत्तीची देखील कधी ददात पडत नाही असं वैशिष्ट्यपूर्ण हे गाव आहे आणि तिचा आपण इथं परिचय करून घेतलेला आहे. श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर, वळंजू समाधी पुरुष, तिथे या मंदिरामध्ये पाषाणापासून 20-25 फुटावरती संजीवन समाधी आहे. संजीवन समाधीची उदाहरणं अतिशय दुर्मिळ आहेत. त्यातलं हे एक उदाहरण आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मीचा भक्त श्री वळंजू त्याने ते संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व कुटुंबियांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर गावच्या मानकऱ्यांनी अस्सल मालवणीमध्ये गाराणं घातलं. महालक्ष्मी मर्यादार मर्याधिकारी अधिकवाद या ठिकाणचे अधिकारी सत्पुरुष महापुरुष ठिकाणदार नवदुर्गा देवी माते. तर आज तुझी अज्ञान लेकरा प्रभाकर महादेव वळंजू आज ही सहकुटुंब सहपरिवार आज तुझ्या या नवदुर्गा देवी मातेच्या सतत उत्सवात सालाबादप्रमाणे कुठल्याही उत्सवासंगे आज कणकवलीच्या ठिकाणी बाहेर नोकरी धंद्यानिमित्त काय कळत न कळत लेकरांकडनं चैतू कन्याप्रात घडलो असा तरी तो समज घे आणि पुढे ती लेकरा माझी हसत खेळत आज तुझ्या राटाकडे वावरा बघी असं त्यांनी तू ठेवूया असं अशा पद्धती तुझा आशीर्वाद करून तू सांगितलो आणि सहकुटुंब सहपरिवाराची रखवाली धरून सांभाळ. आमचं गाराणं झाल्यानंतर गावकऱ्यांनी गाभाऱ्याची साफसफाई करून घेतली. मागे नैवेद्याची तयारी सुरू होती. नैवेद्य दाखवून नंतर आरतीची सुरुवात झाली.
देवी माते तुझा नवदुर्गा देवी माते तुझा मंदिराच्या आसपास भातशेती आहे आणि चोहोबाजूनी डोंगर आहेत आणि इथे भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे सगळीकार हिरवीगार झाडीच आहे. त्यामुळे इथलं सगळं वातावरण मनाला खूप सुखावणारं आहे. मग मंदिरातला सगळा कार्यक्रम झाला, आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला. मग आम्ही आमच्या गावच्या घरी आलो, थोडंसं बसलो आणि मग आम्ही आमच्या कणकवलीच्या घरी यायला निघालो. दोन गरपडी दिसले. आताच आम्ही गावावरून म्हणजे रेंबवलीवरून कणकवलीला आलो घरी. तर मंदिरात भरपूर गावातली मंडळी होती, त्यामुळे मला जास्त काही बोलता नाही आलं, पण काकांनी खूप छान माहिती दिली. तर आता मी परत ओसरगावला जाणार आहे, कारण मला पुढच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.